मिरजेत लक्ष्मी मार्केट परिसरात पानपट्टी दुकानाचे अतिक्रमण काढताना पुन्हा एकदा अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महापालिका अतिक्रमण पथक माघारी फिरले। लक्ष्मी मार्केट या ठिकाणी रंगीला पान शॉप आहे। कोर्टात वाद असल्यामुळे त्याचे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते। मात्र महापालिकेने न्यायालयात म्हणणे सादर करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता रियाज पठाण आणि त्याची आई अंगावर पेट्रोल ओतून तसेच दुकानावर पेट्रोल ओतून काचा फोडण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानेही खोके काढण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील आणि अतिक्रमण निर्मूलन पथक आले होते। त्यावेळी खोक्याचे मालक रियाज पठाण यांनी विरोध केला आणि दंगा सुरू केला। पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे हा प्रकार पाहून अतिक्रमण निर्मूलन पथक परत गेले। मात्र रंगीला पान शॉपला देण्यात आलेले लाईट कनेक्शन MACBनं तोडले असल्याचे समजते। हा प्रकार सायंकाळीच्या वेळी झाला, त्यावेळी मार्केटमध्ये गर्दी झाली होती। ज्या दिवसापासून इथं खोका आहे, आमचा उदरनिर्वाह या खोद्यावरच चालतो आहे सर्व कुटुंब। आता आमचा भाऊ करतो आहे, भावानंतर भावाचे माझा मुलगा करतो आहे। आता तिसरी पिढी आमची चालू आहे या खोक्यामध्ये, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे। अतिक्रमण झालं इथं सर या सेटचं, तरी पण आज आमची तर कोर्टात तारीख चालू आहे। तारीख आमची 8/12/2025 आहे, सोमवारची। तरी पण नगरपरिषदेने येऊन आमचा आता संध्याकाळी 5-6 वाजता येऊन खोका काढायचा प्रयत्न करावा लागेल।